नमस्कार. आषाढी एकादशी येते आणि आषाढी एकादशी म्हटलं की महाराष्ट्रातला लहान मोठा कोणीही असो या सगळ्यांचाच उपवास असतो. तर आता उपवासाच्या दिवशी ठरलेलंच तेच साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर आज मी आषाढी एकादशी निमित्त मस्त अशी एक वेगळी रेसिपी केलेली आहे. आज मी उपवासाचे मस्त खमंग जाळीदार असे आप्पे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. त्यासोबतच मस्त अशी एक गोडसर अशी चटणीही दाखवणार आहे. नारळाची चटणी कशी बनवायची ते अगदी झटपट कृती आहे. कोणीही बनवू शकतं. अगदी उपवास नसेल तरीही हा पदार्थ तुम्ही रोजच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता तो कसा बनवायचा ते पाहूयात. तर इथे मी 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. आता सगळे प्रमाण आपण सेम वाटीने घेणार आहोत. तर 1 वाटी मी इथे वरईचं तांदूळ घेतले. हे वरईचे तांदूळ तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातील. तर आपण 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर आता साबुदाणा छोटा किंवा मोठा कोणताही तुम्ही घेऊ शकता. जो कोणता तुमच्याकडे घरात उपलब्ध असेल तो साबुदाणा घेतला तरीही चालेल. आता सेम प्रमाण घेतलंय. 1 वाटी वरई त्यासाठी अर्धा वाटी साबुदाणा. आता या दोन्ही गोष्टी आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायच्यात. तर कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती. यामध्ये मी या दोन्ही गोष्टी मिक्स केल्यात आणि लो फ्लेमवरती या आपल्याला छान भाजून घ्यायच्यात. साबुदाणा वरई पचायला जड असते त्यामुळे आपण ही छान अशी खमंग भाजून घेणार आहोत. त्यामुळे ती काय होते हलकी होते आणि यामुळे जड अन्नपदार्थ खाल्ले जात नाहीत आणि आपल्या शरीराला त्रासही होत नाही. तर मस्त असा हा साबुदाणा आणि वरई आपण 5 ते 6 मिनटं लो फ्लेमवरती छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे. तर एक 5 ते 6 मिनटानंतर छान अशी ही खमंग भाजली गेलेली आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि ही आपण छान व्यवस्थित असं थंड करून घेणार आहोत हे मिश्रण. साबुदाणा आणि वरई पटकन थंड व्हावी यासाठी मी हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेली होती. त्यामुळे ती पटकन थंड झालेली आहे. आता आपल्याला ही बारीक करून घ्यायची आहे. तर मी एका मिक्सर जारमध्ये ही काढून घेते आहे. आता माझ्या मिक्सरचं भांडं जे आहे ते मोठं आहे त्यामुळं मी हे सगळं एकत्रित बारीक करून घेणार आहे. छोटं भांडं असेल तर तुम्ही ते 2 स्टेजमध्ये बारीक करून घेतलं तरीही चालेल. तर आता इथे मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे. हे मिश्रण जे आहे ते मी जास्त बारीक केलेलं नाही. अगदी बारीक रवा जो असतो त्याचं जे रवाळ टेक्स्चर असतं त्याप्रमाणे हे मी बारीक करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण अजून काही इन्ग्रेडियंट टाकून हे पुन्हा बारीक करून घेणार आहोत. तर आता याच मिश्रणामध्ये मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा आणि वरई मोजली त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता सेम वाटीने मी अर्धी वाटी इथे पाणी घेते. तर आता अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घेतल्यानंतर यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या अशा हातानेच तोडून घालणार आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आता काही ठिकाणी उपवासाला आलं आणि कोथिंबीर चालते. तर तुमच्या ठिकाणी आलं आणि कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही या स्टेजला आलं आणि कोथिंबीर घातली तरीही चालेल. मी आता याचं झाकण लावून हे व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे. तर हे मिश्रण मी थोडंसं छान असं बारीक करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते. तर मस्त असं हे जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही असं हे मिश्रण मी तयार करून घेतले. हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर आता हे मिश्रण बनवताना बारीक करताना मी यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं होतं. आता या मिश्रणामध्ये आपण थोडासा ओला नारळ मी बारीक किसून घेतलेला तो घालणार आहे आणि सोबतच एक मीडियम आकाराचा कच्चा बटाटा मी छान साल काढून बारीक किसून घेतलेला होता आणि तो पाण्यामध्ये घालून ठेवलेला जेणेकरून तो काळा पडू नये. तो बटाटा आपण इथे पाणी निथळून तोही आपण या मिश्रणामध्ये घालून घेणार आहोत. आता आप्पे जेव्हा आपण बनवतो नॉर्मल तेव्हा आपण छान अशा भाज्या त्यामध्ये घालतो. तर हे उपवासाचे आप्पे बनवताना आपण उपवासाला चालतील असे हे आपण पदार्थ यामध्ये घालणार आहोत. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूटही घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घाला. आता हे व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेणार आहोत. हे जर मिश्रण तुम्हाला थोडंसं घट्टसर वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं पाणीही घालू शकता. आता साबुदाणा आणि वरई आहे त्यामुळे ती थोडीशी भिजायला वेळ लागते. त्यामुळं हे मिश्रण आपण झाकून साधारण 15 ते 20 मिनटं साईडला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण इथे चटणीची तयारी करतोय. तर चटणीसाठी मी एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, बारीक चिरलेलं आहे. त्यामध्ये आपण एक छोटी मिरची घालणार आहोत आणि चवीनुसार इथे मी मीठ घालणार आहे. तुम्हाला जर चटणी थोडीशी गोडसर आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही थोडंसं साखर घातली तरीही चालेल.
इथे मी 2 चमचे दही घातलेलं आहे. दह्यामुळं ह्या चटणीला छान अशी आंबट गोड अशी चव येते. तर तुम्ही दह्यासोबत इथे थोडंसं पाणीही मी घालणार आहे. आता तुमच्याकडे कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर यामध्ये घातली तरीही चालेल. आपण झाकण लावून ही चटणी छान बारीक करून घेणार आहोत. मी अगदीच जास्त बारीक केलेली नाही आहे. तर थोडीशी दरदरीत अशी ही चटणी ठेवली आहे, कारण खोबऱ्याचे थोडेसे छान बारीक तुकडे दाताखाली आले की ते चवही छान लागते. तर मी ही चटणी अशीच देणार आहे. तुमच्याकडे जर जिरी चालत असतील उपवासाला तर तुम्ही जिरीचा एक तडका बनवून टाकला तरीही चालेल. आता आपलं जे पीठ होतं ते छान असं भिजलेलं आहे. यामध्ये मी चिमूटभर सोडा टाकला आहे. थोडंसं पाणी टाकून सोडा ॲक्टिवेट करून छान असं हे फेटून घेणार आहे. जितकं आपण हे छान फेटून घेऊ तेवढी सुंदर आप्प्यांना जाळी सुटते. त्यामुळं हे मिनिटभर तरी साधारण एकाच डायरेक्शननी मी व्यवस्थित फेटून घेणार आहे. छान असं व्यवस्थित फेटल्यामुळे आपलं पीठ जे आहे ते छान हलकं-फुलकं होतं आणि त्यामुळे आपल्या आप्प्यांना जे आहे ते जाळी छान सुटते. तर पीठ आपलं तयार आहे. इकडे मी आप्पे पात्रही गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं. आप्पे पात्र व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. आता तुम्हाला साजूक तूप आवडत असेल तर तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल. आप्पे पात्राला व्यवस्थित आपण तेल लावून घेणार आहोत. त्यामुळे आपले आप्पे जे आहेत ते चिकटून राहत नाहीत आणि छान असे कुरकुरीत होतात. तेल घातल्यानंतर आपण एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने जे तयार केलेलं मिश्रण होतं ते सगळ्या आप्पेपात्रांच्या खाचेमध्ये व्यवस्थित भरून घेणार आहोत. जास्त वरपर्यंत भरायचं नाही, कारण आपण सोड्याचा वापर केला आहे त्यामुळे आप्पे आपले थोडेसे फुलतात. तर मी व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपण सगळ्या आप्पेपात्रामध्ये घालून घेतलं आहे. आता झाकण ठेवून आपण याला चांगली 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवरती वाफ काढून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनी आपण झाकण काढून बघितलं तर आप्पे आपले छान वरच्या बाजूने फुलले गेलेले आहेत आणि हे असे पलटी केले तर मस्त न त्रास देता व्यवस्थित पलटी होत आहेत. म्हणजे आप्पे आपले एका बाजूने छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत आणि एका साईडने छान तयार झालेत. तर सगळे मी आप्पे व्यवस्थित पलटी करून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या साईडनेही हे छान व्यवस्थित खरपूस भाजले जावेत म्हणून मी दुसऱ्या साईडनेही थोडं थोडं तेल सोडते आहे. तुम्ही साजूक तूप सोडलं तरीही चालेल. आता दुसऱ्या साईडनेही असेच आपण लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं आप्पे छान भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी एकदा आपण हलवून बघायचे. हे थोडेसे अजून खालच्या बाजूने थोडेसे आपल्याला क्रिस्पीसर झाले पाहिजेत. तर एकदा हात लावून टच करून बघायचं. जर हे आप्प्याचं पीठ आपल्या हाताला लागत नाही म्हणजे आप्पे दोन्ही साईडने छान खरपूस भाजले गेलेत. गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे एका प्लेटमध्ये काढणार आहोत. तर मस्त असे हे आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत. तयार केलेल्या चटणीसोबत हे खूप सुंदर लागतात. तुम्हाला मी दाखवते एक आप्पे तोडून. याला सुंदर अशी आतूनही जाळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि हे चटणीसोबत तर अतिशय उत्तम लागतात. तर असे हे उपवासाचे आप्पे तुम्हीही या एकादशीला नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक मस्त झटपट बनणारी चविष्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.